नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज सर्व तयारी चालू आहे माझ्या भावाच्या केळवणाची. भाच्याही त्याची तयारी करत आहेत. त्यांना सगळ्यात जास्त उत्साह आहे मामाच्या केळवणाच्या तयारीचा. त्यांनीच सर्व तयारी सजावट केली होती मामाच्या केळवणाची. त्यांना फुलांचं काहीतरी फूल व पानं मिळून डेकोरेशन करायचं होतं. अशा प्रकारे त्यांनी पानाचं एक फूल तयार करून घेतलं होतं व त्याचं त्या डेकोरेशन करणार होत्या. सर्व तर सजावटीची तयारी त्यांनीच केली होती मामाच्या केळवणाची. खूप आनंदानं या सर्व गोष्टी त्या करत होत्या. मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करत होते आणि त्या हे सर्व करत होत्या. मला अधून विचारायला येत होत्या, असं करू तसं करू. मी त्यांना सांगत होते व तसं त्या करत होत्या. मीही माझा स्वयंपाक आवरल्यानंतर माझं सर्व आवरून घेतलं व काही कमी असलेल्या त्या गोष्टी मीही पूर्ण करून घेतल्या. खूप छान प्रकारे त्यांनी हे डेकोरेशन केलं होतं. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हालाही तो नक्कीच आवडला असेल. भावाच्या केळवणाची सुरुवात होती म्हणून मी हे विठ्ठल रुक्माई व गणपती बाप्पांचीही पूजा करून त्यांचीही सजावट केली होती. म्हणलं त्यांचाही आशीर्वाद घ्यावा सुरुवातीला. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व कमेंट करायलाही विसरू नका व चॅनेलला लाईकही करा. अशा प्रकारे केळवणाचं सर्व सजावट केली होती मामाच्या भाच्यांनी. भावाचं लग्न म्हणल्यावर बहिणींना खरंच खूप उल्हास असतो. आम्हा सर्व बहिणींनाच खरंच खूप आनंद झाला होता. आमच्या भावाचं लग्न होतं म्हणून आमच्या लग्नात राहिलेली हौस त्याच्या लग्नात पूर्ण करून घ्यायची होती. अशा प्रकारे सर्व डेकोरेशन करून घेतलं. जेवणही खूप छान केलं होतं. सर्वांना ते जेवणही आवडलं. बहिणीच्या घरी भावाचं स्वागत असं त्याच्या लग्नाच्या वेळी होत असतं. त्यालाही या सर्व गोष्टी पाहून खरंच खूप छान वाटलं. आपल्या घरी भावांसाठी काहीतरी करण्याचा हाच योग असतो. तो मी आज घडवून आणला. अशा प्रकारे त्याचं औक्षण करून त्याला जेवायला वाढलं व देवांचे आशीर्वादही घेतले. सगळं खूप छान प्रकारे साजरं केलं.